एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला. त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, महाराज, मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्या बरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, अरे, मी काही उपकार केले नाहीत. माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट सोडना. शेवटी गोसावी त्याला आपल्या बरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटिंगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारल की माशीचा चेंदामेंदा झाला. पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला. तात्पर्य: बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरून माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.